जसं म्हणत होतो, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, आपल्या संपूर्ण भारताचे लाडके श्री धैर्यशील पाटील सर यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री संदीपजी लोहा, श्री अतुलजी पटेल आणि श्री भिकारामजी शेट्टे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि त्यांचा सत्कार करायचा. श्री धैर्यशील पाटील सर हे ऑल इंडिया फेडरेशनचे प्रेसिडेंट आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्राचे देखील प्रेसिडेंट आहेत. त्याचबरोबर धैर्यशील सरांबद्दल सांगायचं झालं तर इंटिग्रिटी, सेल्फ डिसिप्लिन, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन आणि जजमेंट अँड डिसिजन मेकिंग या सगळ्या स्किलमध्ये ते किती प्राणांकित आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर लहानपणापासून बिझनेसमध्ये, त्याचबरोबर सोशल वर्कमध्ये येऊन त्यांनी आपल्या सगळ्यांची मनं जिंकली आणि आज आमच्या सर्वांकडनं तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी सर खूप खूप शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या सरांसाठी. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे 1992 मध्ये ते झोन प्रेसिडेंट झाले होते. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर प्रोडक्ट्सचे फेडरेशनचे ते स्टेट प्रेसिडेंट 2014 पासून स्टील डेट आहेत. त्याचबरोबर CART कन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रेडर 2015 पासून ते सिनियर व्हाईस प्रेसिडेंट 2020 मध्ये ते झाले होते आणि आज त्यांचं पद मला सांगायची गरज नाहीये. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. मला असं वाटतं तुमचे सगळ्यांचे हात वरती पाहिजे प्लीज यार. थँक्यू सो मच. आधी आयोजकांची परमिशन घेतली, किती वेळ बोलू. नमस्ते. माझ्या परिवारातील सर्व सदस्य आणि मित्र बंधू भगिनींनो, मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं ज्यांना मी मागच्याच आठवड्यामध्ये भेटलो, त्यांच्याबद्दल बरंच ऐकून होतो, पण माणूस किती साधा असू शकतो आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी बघतो. थोडे पैसे खिशात आले की अर्ध्या पैशात नवीन गाडी उभा राहते. हा माणूस जो इथे बसलेला आहे हे हिंदुस्थानातले 55व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्तिमत्व आहे. आणि ज्यावेळेस त्यांच्याबरोबर मला बोलायची संधी आली, त्यांच्या कंपनीबद्दल मला बरेच वर्षापासून माहिती होतं आणि ही कंपनी वितरकांची किती संलग्न आहे याचा मला परिचय होता. पण त्यांची साधी राहणी आणि विचार असे कुमार बेंबूजी, त्यानंतर या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले आणि सत्य परिस्थिती आहे म्हणजे यथापासून इथेपर्यंत ज्यांना डिस्ट्रीब्युटर माहिती आहे, डिस्ट्रीब्युटर परिवाराशी त्यांचे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत आणि ज्यांची साक्ष या विशाल समुदायाला लाभलेली आहे, जिची सुरुवात त्यांच्याच ऑफिसमधून झाली आणि नेहमीच आमच्यासाठी ते पितातुल्य आहेत आणि मार्गदर्शक आहेत असे हेमंत राठीजी, माझे एकदम जवळचे मित्र, स्नेही आणि आम्ही कोल्हापुरी. नाही खासदार ते असे ललितबाईंच्या बद्दल गोष्टी सांगायच्या झाल्या तर
नॅशनल राजकारणामध्ये किंवा नॅशनल ह्या असोसिएशनच्या राजकारण म्हणणे याला थोडंसं चुकीचं होईल, पण नॅशनल मॅनेजमेंटच्या मध्ये मी गेल्या 4-5 वर्षापासून जेव्हापासून पडलो आणि ललितबाईंची जी कामाची पद्धत आहे, एखाद्या विषयावरती त्यांचं विस्तृत ज्ञान आहे आणि एखादा मुद्दा लोकांच्या समोर कसा टाकायचा, सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर कसा टाकायचा आणि राजकीय नेत्यांच्या बरोबर कसा टाकायचा. व्यापाऱ्यांच्या गोष्टीमध्ये थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल की ज्या पद्धतीने ललितबाईंनी आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे, मग ते अगदी नागरिक उड्डयन मंत्री असतील, अर्थमंत्री असतील, आपले फायनान्स रेल्वे मिनिस्टर असतील, कॉमर्स मिनिस्टर असतील, त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये नॅशनली आणि स्टेटमध्ये कमीच लोक असतील जे यांना ओळखत नसतील. त्यामुळे असे आमचे आदरणीय ललितभाई. पण ललितभाई, मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. असं आवर्जून आपला अभ्यास निश्चित चांगला आहे की काही गोष्ट चुकीची बोलला नाही तुम्ही, कारण आम्हीच आम्हाला हमाल म्हणतोय. पण मित्रांनो, काल मी इथं नाशिकला आल्यानंतर मला कार्यक्रमाची रूपरेषा दाखवण्यात आली आणि त्या कार्यक्रमाच्या रूपरेषामध्ये मला एक असं जाणवलं, आणि ते का जाणवलं, आता जे आपण हे माझ्या आधीची जी 4 भाषणं आपण पाहिली आणि आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल यंग इंडिया म्हणून, त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये तरुणांना, आपल्या पाल्यांना आवर्जून आणणं गरजेचं आहे. ही मोठी भूषण गोष्ट नाही आहे की माझे मुलं आहेत किंवा कोण आहेत, कोण अमेरिकेला गेला, कोण लंडनला गेला, कोण कुठे गेला. तो ज्याच्या जोरावर गेला तो धंदा हा आहे, आणि ह्या धंद्याच्या जोरावर जर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो असेल तर तो धंदा छोटा नाही आहे दोस्तो. या 20-25 वर्षामध्ये ह्या सो कॉल्ड MNCनी जो आमचा ब्रेन वॉश केला आणि मालकाचा कामगार आमचा ह्यांनी केला, या नवीन जनरेशनच्या काम करणाऱ्या पद्धतीमध्ये आपण जर पाहिले असतील, आपण गेले 30 मिनिटं या सगळ्यांचं ऐकत होता, कोणी विचार करू शकला असतं का? महिना 10 लाख रुपये कंपनी माझी एजन्सी तुम्ही करा म्हणून देते, महिना 10 लाख. ह्याचाच अर्थ काय आहे कि खुदी को कर बुलंद इतना कि खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. की माझी एजन्सी करा. या सर्व मोठ्या कंपन्यांना निश्चित त्यांचं प्रॉडक्ट आहे, निश्चित त्यांचं मार्केटिंग आहे, निश्चित त्यांची त्याच्या मागची स्ट्रॅटेजी असेल, पण मार्केटमध्ये रक्त सांडले ते डिस्ट्रीब्युटरांनी सांडले. ज्या पैशासाठी, ज्या उधारीसाठी आणि अनगिनत येणाऱ्या प्रॉब्लेमसाठी आपण ज्या पद्धतीने लढा देत आहोत, मला आवर्जून सांगायचं वाटतंय, ललितबाई त्याचे साक्षी आहेत. 22 मार्चला ज्यावेळेस कोरोनाची घोषणा, लॉकडाऊनची घोषणा झाली, त्याच्यानंतर 25 मार्चला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी 5 टास्क फोर्स केल्या होत्या.
त्यामध्ये एक कॉमर्सची होती, एक ॲग्रिकल्चर होती, एक मेडिकल होती, एक फायनान्सची होती आणि एक ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीची होती, म्हणजे गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन. माझं सौभाग्याने मला त्यापैकी 2 कमिट्यामध्ये जो मिनिस्ट्री ऑफ सेक्रेटरीच्या ग्रुपमध्ये ॲडिशन करण्यात आलं होतं आणि ज्या कॉन्फरन्सेस सकाळी 10 वाजल्यापासून चालत, म्हणजे ते करोनाचे 70 दिवस असं मला वाटतंय की मी जेवढा काम त्यावेळेस करतो, म्हणजे आत्ता करत नाही तेवढं, त्यावेळेस दिवसातनं जवळजवळ 12 तास व्हिडिओ कॉन्फरन्सवरतीच बसायचो मी. आणि जेव्हा पहिली कॉन्फरन्स झाली 25 तारखेला, त्या पहिल्या कॉन्फरन्समध्ये आम्हाला का घेतलं मित्रांनो, सांगायला अतिशय गर्व वाटतो की ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर फेडरेशनची आज जी काय ख्याती आहे ती राष्ट्रीय सरकार दरबारी ठळक अक्षरामध्ये उठलेली आहे. हिंदुस्थानातल्या 10 प्रमुख व्यापारी संस्थांमध्ये AICPDF ही एक संस्था त्याच्यामध्ये ऑलरेडी जोडली गेलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आपल्याला ह्या सिस्टीममध्ये त्यांनी घेतलं. तर ज्यावेळेस ही पहिली मीटिंग चालली होती व्हिडिओ कॉन्फरन्स, तर त्यावेळेस आम्हाला विचारलं गेलं की तुमचं काय म्हणणं आहे. मी म्हटलं सर एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की पब्लिकमध्ये जर पॅनिक करायचं नसेल तर त्याला किराणा माल मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि किराणा माल जर असेल तर बऱ्याचशा गोष्टी शांत होतात किंवा शमतात, कारण का पोटाची भूक मिटू शकते. त्याचा अर्थ काय, तर पहिलं असं सांगितलं होतं की हे गोळ्या, चॉकलेट, बिस्किट, साबण जे काय आहे हे इसेन्शियल कमॉडिटी मध्ये घाला. आणि म्हणूनच मित्रांनो 25 तारखेला मीटिंग मध्ये पहिलं नोटिफिकेशन 26 का 27 तारखेला आलं होतं, जे MHOचं होतं. आणि आपले सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत FMCGचे एक्सेप्ट कॉस्मॅटिक हे इसेन्शियल कमॉडिटी म्हणून आजही ते इसेन्शियल कमॉडिटीमध्येच आहेत. आणि त्याच्याच अनुषंगाने जे लोक म्हणत होते की डिस्ट्रीब्युटर नामक जमात गावात आहे हे कोणाला माहिती पण नसतंय, किंवा FMCG सेगमेंट हे काय आहे हे पण गावाला आपल्याला सांगायला लागते. गोळ्या, चॉकलेट, बिस्किट आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो ना, ती लोक. पण इथं माझे मंचावर बसलेले माझे सहकारी अमोलभाई मेहता आहेत, चंद्रेश पालनजी आहेत, चक्रवारजी आहेत, मधुकर गायकवाडजी आहेत. तसेच त्यांच्याबरोबर असणारे आमचे झोन प्रेसिडेंट सुमेशजी आहेत, धवलभाई शाह आहेत, बाकी नारायणपुरे साहेब आहेत, जिल्हा अध्यक्ष. जवळजवळ प्रत्येक हिंदुस्थानाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर हुडकायला चालू केला की डिस्ट्रीब्युटर कोण आहेत, लवकर या. इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युटरला फोन गेले, डिस्ट्रीब्युटरला फोन गेले, जिल्हा अध्यक्षांना फोन गेले की बाबा हे आम्हाला वरतून आलंय आणि तुम्ही तुमचे पासेस घेऊन जावा. मिळाले होते ना पासेस, ते पासेस का मिळाले होते. आपण सरकारने सांगितलं होतं की साधारणतः 10 ते 12 दिवसाचा स्टॉक हा रिटेल ट्रेडमध्ये उपलब्ध आहे. पण 12 दिवसानंतर जर तो रिटेल ट्रेड रिप्लेनिश नाही झाला तर परत केवास होण्याची शक्यता आहे. म्हणून डिस्ट्रीब्युटर्सला तुम्ही पासेस द्या, त्यांच्या लोकांना पासेस द्या आणि या गाड्या फिरवून चाला. त्याच्यानंतर परत 15 दिवसांनी काय झालं की डिस्ट्रीब्युटरकडे आमच्याकडे 15 ते 20 दिवसाचा स्टॉक आहे, तो जर संपला आणि कंपनीकडनं रिप्लेनिश झालं नाही तर परत मार्केटमध्ये पॅनिक होऊ शकतं. हे सर्व नियोजन बघून दोस्तांनो मोदी साहेबांनी सुद्धा त्यांच्या मेसेजमध्ये
किरकोळ व्यापाऱ्यांचा उल्लेख केला, त्यातले आपण पण एक आहोत. आणि हे फक्त शक्य झालं का? आणि हे त्या लोकांच्या तोंडावरती एक चांगली चपराक आहे, जे आम्हाला अनऑर्गनाइज सेक्टर म्हणतात. आणि ह्याच अनऑर्गनाइज सेक्टरनी पूर्ण हिंदुस्थानामध्ये 2 महिने FMCG प्रॉडक्टवर 1 नया पैसा सुद्धा ब्लॅक मार्केटिंग झालं नाही, असा कुठलाही ठिकाणी नाही आहे. आणि ह्याचं पूर्ण क्रेडिट आहे ही पूर्ण डिस्ट्रीब्युशन चेनचं आहे. त्यामुळे आपण आपली ताकद ओळखली पाहिजे आणि त्या पद्धतीनं पूर्ण पुढचं कार्य केलं पाहिजे. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे, ज्या बिझनेसने, ज्या धंद्याने आपल्याला आज तागायत सर्व काही दिलं, यात आपण आत्ताच बघितलं की 3री पिढी बिझनेसमध्ये आहे, प्रफुल्लची 2री पिढी बिझनेसमध्ये आली. तर ह्या सर्व ठिकाणी 99% मध्ये आपण घरी काय केलं, आपल्या घरातल्याच लोकांना आपणच आपल्या बिझनेसच्या बद्दल विरुद्ध केलं. अँड नेगेटिव्ह थॉट्स मेक अ नेगेटिव्ह माइंड. जसं तुकाराम म्हणले, जो जे वांचिरो ते तया लाभो. तुम्हीच म्हणला की या धंद्यात काय मिळत नाही, तुम्हीच म्हणला या धंद्यात काय राम नाही, तर तुमची मदत तर राम पण करू शकणार नाही. आधी स्वतःला मदत करायला आपण शिकलं पाहिजे. त्याला म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, हे असोसिएशन बनवण्यामागचा जो उद्देश आहे, गेल्या 25-26 वर्षापासून आपण सर्वजण याची हे करत आहात. तसे नंदूभाऊ आहेत ज्यांनी अत्यंत कष्ट केले ही संघटना उभारण्यासाठी. या सर्व लोकांनी जे कष्ट केले, आज खऱ्या अर्थाने हे फळं आपल्याला चाकायला मिळाले. पण येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी एक ठेवा धरोहर ही निश्चित दिली पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस मी काल ते कार्यक्रमाची रूपरेषा बघितली आणि त्या कार्यक्रमाच्या रूपरेषामध्ये ह्या तरुण मुलांना 2nd सेशन मध्ये टाकलं होतं, की मला हीच जर आपण चूक करतो. त्या मुलांचे विचार काय आहेत, त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा. तुम्ही आम्ही BA 12वी शिकलोय, ती MBA पोर आहेत. 99% कंपनीच्या ऑफिसरला ती साहेब म्हणत नाही. का? कारण का त्यांचा शैक्षणिक दर्जा जो आहे ना, तो त्यांना साहेब म्हणण्यापासून रोखतो. कारण त्यांना माहिती आहे की ते मालक आहेत, दे आर ऑपरेटर्स ऑफ देअर बिझनेस, आणि हा त्यांचा व्यवसाय आहे. आम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय झाले, कंपनीने आम्हाला एवढंच गोष्टी म्हणल्या की तुम्ही आमचे एक्सटेंडेड हार्म आहे, आमची चॅनल पार्टनर आहे, आमचं ह्याव आहे त्याव आहे, वेळ आली की हो बाहेर. ही पोरं असल्या भूलथापाला बळी पडणार नाहीत, कारण का त्यांचं कन्सॉलिडेशन हे शिक्षणामध्ये आहे. त्यांचं कन्सॉलिडेशन अँड डेडिकेशन टेक्नॉलॉजी अडॅप्शन मध्ये आहे. त्यांचं कन्सॉलिडेशन अँड डेडिकेशन हे पूर्णतः बिझनेस इथिक्सवर आहे. आणि बिझनेस कशा पद्धतीनं केला पाहिजे त्यांचं लक्ष कॉस्ट कटिंग वरती जास्त आहे, अंडर कटिंग वरती नाहीच आहे. आमच्या इथं बिझनेस वाढवायचं म्हणजे काय, 4% मार्जिन कमी कर, माझा टर्नओव्हर वाढला ना. आणि वर्षाकाठी CA सांगतोय, नाही भाऊ तुम्हाला एवढा ग्रॉस प्रॉफिट दाखवा लागेल,
इन्कम टॅक्स आहे 8% ग्रॉस प्रॉफिट. अरे बाबा, माझा 4% मार्जिन आहे. 8% ग्रॉस प्रॉफिट कुठनं दाखवू? माहीतच नाही हो मला. सीएने सांगितलं नाही नाही नाही, या वर्षी ना 7.5 लाख रुपये प्रॉफिट दाखवायला पाहिजे. या वर्षी 7.5 लाख रुपये टॅक्स भरायला पाहिजे किंवा 5 लाख टॅक्स भरायला पाहिजे. आम्ही हिशोबच केलेला नाही. कंपनीवाला सांगतो आरओआयच्या फॉर्मॅटमध्ये एवढे तुमची एवढे पर्सेंट तुमचं हे आहे, एवढं पर्सेंट ते आहे, एवढं पर्सेंट डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आहे, एवढं पर्सेंट तुमचं लाईट बिल आलं, एवढं पर्सेंट. अरे त्यांनी कशाला सांगायला पाहिजे माझा धंदाच काय? मी जर व्यापार करतोय तर माझा नफा मला माहिती पाहिजे. तेलाचा व्यापारी, गुळाचा व्यापारी, धान्याचा व्यापारी, या कुठल्याही व्यापाऱ्याकडे जाऊन बघा, त्याचं पोरग जेव्हा बसलेलं असते ना, त्याला दलाली किती असते ते बरोबर माहिती असते. आमच्या इथं फक्त कामं काय करायचं तेवढं माहिती असते. कुठला रूट करायला पाहिजे, एलपीसी किती करायला पाहिजे, कुठल्या लाईनवरती जायला पाहिजे, कुठल्या बीटमध्ये काय करायला पाहिजे, एवढं माहिती. कारण कंपनीनं आम्हाला तेवढंच शिकवले आणि आमच्या डोक्यामध्ये आमच्या बिझनेसबद्दल विचार करायला वेळच सोडलेला नाही. त्यामुळे आपल्याला ह्या नवीन पिढीला आपण शिकवण्यापेक्षा ह्या नवीन पिढीकडनं आपल्याला शिकायला लागेल. आणि म्हणूनच ह्या नवीन पिढीला जेवढं होत शकेल तेवढं आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करता आलं पाहिजे. राठी शेठ म्हणले की आपण सगळ्यांना बोलून घेतो पण चावी हातात देत नाही. ती चावी हातात दिली पाहिजे. सो मित्रांनो, दुसरा एक विषय असा सांगायचा झाला तर या नवीन पिढीकडे बघून एक संतुष्टता पण वाटते की जी काय मरगळ आमच्या लाईन मध्ये आली होती आणि जे काय आम्ही या मधल्या पिढीने, आमच्या मागच्या पिढीने आम्हाला आणलं, पण या आपण ही जी मधली पिढी आहे ना, ह्यांनी पूर्ण वातावरण निराश करून टाकलं होतं. पण निश्चितपणे आज मला एक आशेचा किरण दिसला आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त तरुण पिढी आपल्या डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये येईल. कारण का आरेला कार्य म्हणायची ताकद पण त्यात पाहिजे आणि ती अभ्यासावरती आधारित असलेली जास्त बरी. कारण का आपले कुठलं अशी युनियन बाजी नाही की बाबा आपण दगड हातात घेणार. त्यामुळं उत्तराला जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासाने उत्तर दिलं तर समोरचा माणूस गप होतो. ज्या पद्धतीने सुमित करते, विचार करू शकतो का आपण की 10 लाख रुपये महिन्याला आणि व्यापार किती ठिकाणी करतात? 3 ठिकाणी. कंपन्या किती? 70. त्या 70 मधल्या 40 कंपन्या त्या छोट्या छोट्या कंपन्या. आपण लोक मोठ्याच्या मागे लागतो आणि छोट्यामधनं काय मिळतं आणि काय नाही मिळतं हे बघत नाही. ह्या सगळ्या ज्या मोठ्या झालेल्या कंपन्या, ह्यांना मोठं केलं कोणी? तुम्ही जर महिन्याची क्रेडिट दिली नसेल तर न्यू लॉन्चेस झाले असते का? सगळे न्यू लॉन्च तुम्ही उधारीवर टाकता आणि माल चालला नाही तर 2 महिने गोडाऊन मध्ये ठेवता. येणाऱ्या 10 लॉन्च पैकी 2-3 लॉन्च चालत असतील. असे 2-3 लॉन्च करत करत 60 वर्षामध्ये हे सगळ्या कंपन्या मोठ्या झाल्या. तर का नाही आपण अशा छोट्या कंपन्यांना सुद्धा सपोर्ट केला पाहिजे? बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघू शकता की छोट्या कंपन्या ह्या फार कॉन्सेप्ट बेस्ड असतात. कुठलं तरी प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सिंग करून काहीतरी कॉन्सेप्ट केलेलं आहे किंवा काय गोष्टी केल्या. तर ह्या कंपन्यांना आपण स्टडी केलं. सगळ्याच हे असतील असं मी म्हणत नाही. तर हा माणूस 3 ठिकाणी व्यापार करतो. नोएडा म्हणजे दिल्ली, जम्मू म्हणजे जम्मू काश्मीर आणि पुढं लेह लडाख. या 3 ठिकाणचा व्यापार तो दिल्लीत बसून ते करतो आणि कुठल्याही गोडाऊन मध्ये कधी जात नाही. आणि हे करत असताना
त्यांचा पिल्फ्रेज रेट म्हणजे चोरीमारी ते 0.0001 आहे. ज्यावेळेस मी यांना भेटलो 4-5 महिन्यापूर्वी, 1 साल हो गया ना, 1 साल हो गया, 1 साल हो गया, 1 साल, एक साल. त्यावेळेस माझं मलाच सुचलं नाही. म्हणजे अनेक विशेष गोष्ट, ऑफिस यांचं चांगलं मोठं ऑफिस आहे, तिकडे कॉन्फरन्सवाले, त्या छोट्या कंपन्या येतात ना, त्यांच्या साहेबाला मिटिंग घ्यायची असते. मिटिंग माझ्या इथं घ्या म्हणतो ऑफिसमध्ये, त्याचं भाडं घेतात. आणि आम्ही काय करतो, साहेबाची मिटिंग आहे म्हणल्यावर समोसा, नाश्ता, चहा, बी सगळं हे भाड्याने हॉल देतात. हॉल भाड्याने देतात, प्रोजेक्टर पाहिजे त्याचं भाडं वेगळं. ऑफिसमध्ये त्यांच्या चहाचं मशीन आहे, चहाच्या मशीन मध्ये 1 रुपया टाकायचा आणि चहा घ्यायचा. आपल्या इथे कसं, साहेब आले तर घरून चहा येतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला त्या साहेबगिरीची जी सवय लागली ना, ती आपण कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये आणि आता चालू असलेल्या, वेंबूजींनी 2 एक्झाम्पल आता बहुतेक सांगायचे त्यांनी राहून गेले, की थंड पाण्यामध्ये जर बेडूक ठेवला तर आरामात बसलेला असतो. खालना आग लावली की पाणी हळूहळू गरम व्हायला होते, आणि ते पाणी जेव्हा उकळायला लागतंय त्यावेळेस त्या बेडकाला बाहेर येता येत नाही. का? कारण त्या स्लो प्रोसेसमध्ये आराम झाला होता. मग जरा गरम वाटायला लागलं, मग जरा बरं वाटायला लागलं, आणि जेव्हा भाजायला लागलं तेव्हा त्याच्या अंगातली पूर्ण ताकद निघून गेली होती. आणि त्याचा ते म्हणलं, साहेब एक्झॅक्टली बरोबर आहे म्हणलं, आमची सिच्युएशन तीच झाली आहे. का आता काय झालं, तो पहिला जरा भारी वाटलं जेव्हा आम्ही धंद्यात आलो तेव्हा, त्यानंतर जरा पैसे मिळायला लागल्या जरा ऊब वाटली, बेस्ट वाटलं मला, जरा चांगलं वाटायला. आता हे नवीन नवीन कंपनी आल्यावर पाणी उकळायला लागले हो. तर कळलं ना आम्हाला काय करायचं. त्याने सांगितलं हे एक एक्झाम्पल. या नवीन नवीन कंपन्या आल्या, त्यांनी काय केलं म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं अपॉर्च्युनिटी जी लोक शोधतात तीच कुमारबाई होतात. त्यांनी ह्या गोष्टीचं मला एक अत्यंत सोपं उदाहरण, आपण सारखं ओरडतो B2B हे ते, आता कंपन्यांची नावं घ्यायला नको, नाही तर उद्या परत. आणि जे आहे ते एकच आहे, सगळ्यालाच माहिती आहे कोणतं. तर या लोकांनी काय केलं, वालमार्ट असेल, उडान असेल, जिओ असतील, कोणी असतील, आपल्या असणाऱ्या मार्केटला संपूर्ण शिक्षण दिलं. म्हणजे काय, तर आमच्या रिटेलरला ज्याने कधी ती चोपडी सोडून दुसरं काय केलंच नव्हतं, त्याला स्मार्टफोन वापरायला शिकवला, ऍप्लिकेशन वापरायला शिकवली. त्याच्यावर किती धंदा करतोय नाही करतोय का व्हॉट्सअप करतोय ते वेगळी गोष्ट आहे, पण फुकट तुमचे फुकट स्मार्टफोन पण आणून दिले. आणि हे सगळं करत असताना जसं त्यांनी सांगितलं की 1 रुपयाचा धंदा करायला त्यांना 3 रुपये खर्च करायला लागतोय. आज या सर्व ह्याच्यामध्ये वितरकांमध्ये सर्व रिटेलर जे आहेत त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ही टेक्नॉलॉजी पोचलेली आहे. त्यांना प्लॅटफॉर्म म्हणजे काय माहिती आहे, त्यांना ऑर्डर बुकिंग म्हणजे काय माहिती आहे, त्यांना पॉस म्हणजे काय माहिती झाले. हे सगळं शिक्षण ह्या लोकांनी दिलं. आता म्हणलं तुम्ही फक्त टेक्नॉलॉजी आणा, तुमच्या प्लॅटफॉर्मवरती तुमची टेक्नॉलॉजी आला
ही लोक 60 वर्षापासून तुमचीच आहेत, ही 2 वर्ष आल्या तो आता. त्यामुळे आपल्या माणसाला म्हणजे म्हणतात ना, सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते. हाच सूर धरून आम्ही असा विचार केला की येणाऱ्या ह्या काळासाठी आपण आपल्या लोकांना तयार केलं पाहिजे. जसं नंदुबा म्हणले, काय म्हणलं, तन मन धन. तन आणि मनला तर काय प्रश्न नाही, धन पण आपल्या धंद्यामध्ये. फक्त आपला नजरिया बदलायची गरज आहे, नजर बदलण्याची गरज आहे, विचार बदलण्याची गरज आहे. आणि आत्ताच्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मी असं म्हणत नाही की डिस्ट्रीब्युटर टेक्नॉलॉजी वर्स नाही आहेत, कारण डिस्ट्रीब्युटर असोसिएशन ही एकमेव असोसिएशन ती हिंदुस्थानामध्ये जे प्री अँड पोस्ट GST म्हणजे 30 जुलैला सेकंड डेला 24 तासामध्ये मार्केटमध्ये बिलिंग कम्प्युटराइज टाकणारी ही एकमेव संस्था हिंदुस्थानामध्ये होती. आणि त्याच संस्थेने जो आज आपण GSTचा एक्सेल फॉर्मॅट आहे ना, त्याचा जनक सुद्धा AIC PDF आहे. त्यामुळे आम्ही करूच शकणार नाही. एक माणूस दिवसाला 200 बिल बनवणार, महिन्याचे 7-8, 10,000, 12,000 बिल होणार. एका बिलमध्ये 4 ते 5 लाईन आयटम असणार. 60-65 लाईन आयटम जर आम्ही एका दिवसात भरायचे म्हणलं तर शक्य नाही. म्हणून ह्या एक्सेल शीटचं जनक झालं ते AIC PDF. त्यामुळे डिस्ट्रीब्युटर हे कम्प्युटराइज निश्चितच आहेत. तर येणाऱ्या काळासाठी ज्या पद्धतीने मी म्हणलं की आपल्याला विचारामध्ये आपला बदल केला पाहिजे, त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी अडॉप्शन हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आमच्यात आणि ह्या लोकांच्यात काय फरक आहेत? एक मेजर फरक म्हणजे आम्ही छाती ठोकपणे सांगायचो की आम्ही उधारी देतोय, तो विषय पण तिने संपवला. आता बरेचसे चॅनल फायनान्स काढलेत, मग काय 20 दिवस 25 दिवस 30 दिवस आणि त्या कंपन्या बुडायला लागल्यात. उडानची उधारी बाकी किती आहे माहिती आहे का? उडानची 3,000 करोड. आता कंपनीने पैसे नाहीत आणि 8 महिन्या 9 महिन्या आधी आपल्याकडे नुसतं उडान उडान नाव होतं. आता येतंय का उडानवाला? गेला का? उडला ना. आता हे दुसरे आलेत ना, ते बी उडतील, त्यांच्याकडे जरा जास्त पैसे आहेत, तिची काही काळजी करायची नाही. आपण आपल्याला सक्षम करायला पाहिजे. कारण दुसऱ्याकडे जेव्हा आपण एक बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यामुळं 4 सूत्री कार्यक्रम आम्ही ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशनच्या माध्यमातून या संपूर्ण फेटर्निटीचा कायापालट करण्याचा विचार, आणि माझ्याबरोबर असणारे माझे सगळे सहकारी ज्यांची मला नेहमी साथ लागते असे डॉक्टर गणेशरामजी, अर्जुन जलानजी, अनिल कपूरजी, मनोज धानुकाजी आणि नॉर्थ ईस्ट वरनं आलेले पूनम तनरेजा, हे सगळे लोक आम्ही एकाच विचाराने पिटलेलं आहे की काही झालं, जी आपली विखुरलेली ताकद आणि शक्ती आहे त्याचं फक्त एक लिखाण कागदावरती केलं तर त्याच्यामध्ये 50 कंपन्या सामावून जातील, जी मोठी नावं घेतात ना. हिंदुस्थानाचा असणारा व्यापार FMCG मध्ये 8 ते 10 लाख कोटीचा आहे वर्षाला, 7-8 लाख कोटी, $100 बिलियन. त्याच्या 85% जरी आम्ही म्हणलं तर किती झाले? एक 7-8 लाख कोटी झाले का?
त्या 7-8 लाख कोटीच्या आमची ॲव्हरेज उतारी म्हणजे इन्व्हेस्टमेंट धंद्यामध्ये झाल्यानंतर 60 दिवसाची धरू का आपण, म्हणजे 2 लाख कोटी, 1.5-2 लाख कोटी. कुठल्या कंपनीकडे 2 लाख कोटी रुपये रिझर्व आहे तो? आमचे सगळे गोडाऊन जर मिक्स केले तर कुठल्या कंपनीकडे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे? हे डार्क स्टोर बनवतात, काय काय स्टोर नवीन नावं देतात. आज लावलेलं असते, भाडं परवडलं नाही की बंद करून दुसरीकडे जायचं. आपलीच लोक दुकान आपलं बंद करायचं, आपण मागं जायचं आणि त्याला भाड्याने द्यायचं पुढं. ते जर 6 महिन्यात काम झालं, धंदा चालणं झालं की ते जाते. आपणच ह्यांना वाट करून द्यायला लागणार. आपण आपल्या बिझनेसमध्ये ऍडेड इन्कम करायचा विचारच करत नाही. सकाळी उठल्यापासून काय, गाड्या भरणे, 12ला बँक बघणे आणि संध्याकाळी 6ला बॅगा भरणे. त्या बॅगेतलं तुमचं किती आहेत? लाखाला 500 तर आहे की 500. म्हणजे आपलं सुख कशात आहे? पैसे कोणाचे, मिळतोय कोण, आणि छाती कोणाचे फुगले. ह्या आविर्भावामध्ये आपण जे राहिलोय ना, वस्तुस्थितीवर ते आपल्याला यायला लागेल. त्यामुळे जो आज 4 सूत्री कार्यक्रम आपण घेतलाय, त्याच्यामध्ये पहिला, काल आपल्या सगळ्यांना एक व्हिडिओ आला असेल, आलाय का, बघितलाय का? कधी येतात का असोसिएशनचे मेसेज येतात का? काय ते व्हिडिओ मध्ये ते लाव रे ते व्हिडिओ ते नाही. हा, तर त्याचं पहिलं चरण असं आहे की जास्तीत जास्त छोट्या कंपन्यांना आपण वाव दिला पाहिजे. आता सगळे लोक इथं म्हणतील की ते छोट्या कंपन्यांमध्ये आम्ही लय पैसे घालून फसलोय. वस्तुस्थिती आहे, कारण का आला कोणतरी तुम्हाला CNF देतो, लय भारी वाटतं ऐकायला. तो पलीकडच्याला मी सांगितले कोण माझ्याकडे आले, काल एक 20 लाख का चेक निकालो, एक नंबर, लगेच माल येतोय 20 लाखाचा. CNF, तो ऑफिसर गायब, खाली डिस्ट्रीब्युटर नेटवर्क केलं नाही, काय नाही, काय मी भाऊ CM. मग 4-6 महिने झाले, एक्सपायरी आले की मग असोसिएशनकडे, हो दादा हे काय एवढं माल. अरे भाऊ, तू विचारलं का कोणाला ती कंपनी कुठली आहे, त्या कंपनीचं अस्तित्व काय आहे? असे बरेचसे प्रकरण सगळ्यांच्या बरोबर झालेत. नवीन एजन्सी घ्यायची जी काय आपल्यात आहे ना, ती भागत नाही. आणि ही का केलं तर प्रत्येकाला आपला व्यवसाय वाढवायची ही प्रांजळ इच्छा असते आणि ती असलीच पाहिजे. त्यामुळे असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला असं काय करता येईल का? आपण मध्ये आम्ही टाकलं होतं की या सगळ्या कंपन्यांना असोसिएशनमध्ये रजिस्ट्रेशन करायला लावा, तुम्ही आले तर आम्ही तुमच्याकडे प्रॉब्लेम घेणार नाही. काय वाटेल ते कंपन्या, म्हणजे एक तर कंपनी अशी होती, प्रशांत शिंदे साहेब, हॅवर्ड्स सोडा कंपनी, कुठली, सुरत, आणि इकडं 10-10 लाख रुपयाचा स्टॉक लोकांच्याकडे. काय ब्रँडेड आयटम आहे ना, हॅवर्ड्स सोडा, हॅवर्ड्स. आता हॅवर्ड्स म्हणजे काय माहिती आहे ना सगळं. सगळ्या लोकांची कंप्लेंट आपल्याकडे आली, बघितलं 2-4 कोटी रुपये महाराष्ट्राचेच निघाले, तमिळनाडूमधनं थोडे निघाले, असं सगळं मिळून एक 25 कोटीचा भाऊ गब्बर झाला होता. ज्यावेळेस आपण आपल्या सुरतच्या लोकांना सांगितलं की बाबा काय प्रकरण आहे, इथनं सुरुवात झाली, ये कंपनी ऐसा है भी क्या, ठीक है. मग आम्ही म्हटलं नाही, हे इसका फोन नंबर ऐसा है वैसा है, आप जाके जरा देखो. ते गेले,
तर 30-35 वर्षाचं पोऱ्या 10 बाय 10चं ऑफिस, 10 बाय 10चं ऑफिस, आणि हॅवर्ड्स कंपनीला 5 का 10 लाख रुपये देऊन ॲडव्हर्टाईज करा. ह्या कंपन्यांना ॲडव्हर्टाईज करायला लागते ना फुकटमध्ये. त्यांचा ब्रँड नेम घेतला होता यांनी वापरायला, आणि पाणी थर्ड कंपनी म्हणत होती सिल्वासामध्ये ना. ह्या ब्रँड नेमच्या खाली आपल्या लोकांनी डिस्ट्रीब्युशन घेतले. बरं हाय तर सोडा, किती द्यायचं? असे काय काय प्रकरण का होतात, कोणीच काय बघितलं नाही. कोण आहे, कुठला आहे, काय काम आहे त्याचं, त्याच्या प्रॉडक्टमध्ये काय दम आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे का नाही, त्याची आर्थिक कुवत आहे का नाही, त्याची मार्केट पॉलिसी आहे की नाही. आम्हाला सवय लावली ना आता, बैलाला कशी सवय लागली असे सरळ चालत यायचं, तसं आम्ही सरळ चालत. आम्हाला व्यापारी कुठला एक, तुम्ही तेलाचा व्यापारी सकाळी उठला, त्याला मलेशियात काय पाम चाललंय माहिती असते, आणि केरळला कितीला उतरलेलं हे माहिती असते. प्रत्येक तेलाच्या व्यापाराला ही वस्तुस्थिती आहे का नाही ललित भाई? पण आमच्यात आम्हाला आमच्या पलीकडे काय चाललंय माहित नाही, पलीकडच्या तर अजिबात काही सांगायचं नाही. माझं काम त्याने घेतलं तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त कंपन्या, जे आदरणीय प्रधानमंत्रींचं एक ब्रीदवाक्य आहे, वोकल फॉर लोकल, ह्या गोष्टीला साकार करण्यासाठी ही एक पहिली संकल्पना आम्ही घेऊन येत आहोत. त्याचा आज आपण या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करणार आहोत, की जेणेकरून ह्या जेवढ्या काही चांगल्या कंपन्या असतील, सगळ्याच का वाईट नसतात, पण मॅक्सिमम कंपन्या, आता जर सुमितला 70 कंपन्या मिळू शकतात तर आपल्याला 22 तर मिळतील की राव. या पूर्ण कंपन्यांचं ड्यू डिलिजन्स करून प्रोफेशनल लोकांच्याकडून त्या कंपनीची काय पोझिशन आहे, काय फायनान्शियल्स आहेत, कॅपॅसिटी किती आहे, मालकाची विजन काय आहे, आणि त्याला कुठं जायचं आहे, अशा ज्या काय होतकरू ब्रँड्स असतील. साहेबांचाही मोठा ब्रँड आहे, साहेबांनी अगदी मेहनतीनं केलेला आहे इतक्या वर्ष. आज ही 15-20 स्टेटमध्ये आपण आहातच, काय पोकळी असेल तिथं आम्ही हाय भरायला. तर असे जे काय मिड साईज, सेमी लार्ज साईज जे काही उद्योजक आहेत, कारण का पॉसिबल होत नाही इथून फार ईस्टला किंवा नॉर्थ ईस्टला जायला. आमचे पूनमजी आहेत, नेहमी विचारत असतात की अशा काय कंपन्या आमच्याकडे पाठवा, त्या कंपन्यांना सेटअप करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. तर हा पहिला जो प्रोजेक्ट आहे 4 पैकी, तो आहे आपल्या वितरकांची असणारी व्यवस्थितपणे कशी काय त्या विचाराला चालना देता येईल. आणि जे काय आपली एक संकल्पना होती की यात काय मिळत नाही, ती कुठेतरी बदलण्यासाठी हा पहिला प्रयास. ह्याच्या पुढे सुमितकडेच आम्ही आता ॲग्रिगेशन ऑफ डिलिव्हरीजचा चालू केलंय, ज्याचा प्रोजेक्ट आपण नागपूरमध्ये केला होता, पण करोनाच्या काळामध्ये थोडासा इश्यू झाला. ॲग्रिगेशन ऑफ डिलिव्हरीज म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला रोज गाड्या जातात. एका रिटेलरच्या दुकानामध्ये ॲन ॲव्हरेज दिवसाला 10 जणांच्या गाड्या जातात ना. 10 गाड्या जातात का, 10 डिलिव्हरी जातात का? एका रिटेलरला एक डिलिव्हरी घ्यायला किती वेळ लागतो? 15 मिनिटं, 20 मिनिटं. 20 मिनिटं म्हणजे 10 गाड्याचे किती झाले? 200 मिनिटं. रिटेलर किती वेळ दुकान उघडतोय? 8 तास.
8 तासातले गेले 3 तास, 1 तास जेवून झोपते प्रत्येक दुकानदार. म्हणजे 5 तास ते जे गेले ह्या कामामध्ये, कारण त्याच्यावरती तुमचा व्यापार अवलंबून आहे, तो व्यापार 3च तास करतोय. का? तर हे माल घेण्याचे प्रकरण वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर पिल्फ्रेजिस तर आपण काय बोलायला नको ना, आपलेच दात आपलेच ओठ. आपली पोरं काय करतात हे बऱ्याच वेळा माहिती असतं. त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट मोजून घेतो. त्यामुळे ज्या मूळ धंद्यासाठी त्याचं काम आहे, दिवसातले 8 तास त्याला मिळायला पाहिजे, त्या 8 तासाच्या ठिकाणी तो 3च तास घालवतो. आणि आम्ही काय करतो, प्रत्येक जण माझी गाडी. आता 99% जरासा ट्रेंड बदललाय, आपण भाड्याच्या गाड्या पण घ्यायला लागलो. तर किती डिलिव्हरी, किती डिलिव्हरी झाल्या, कोणाची डिलिव्हरी झाली, किती वाजता झाली, ह्याचं आपल्याकडे काय ताळतंत्र वेळमाप नाही. तुमची स्वतःची जर गाडी असेल, भाड्याची असेल, तर आपल्याला काय करायचं, सकाळी भरून घेणार आणि संध्याकाळी दे जा. पण जर स्वतःची गाडी असेल, बऱ्याचशा वेळा आपण असं बघितलंय की 2 वाजेपर्यंत संपवते, कारण आपल्याला माहीतच नाही ना. ते सकाळीच बोंबलायला चालू करतो, 40 दुकानं कवा करायची. खरं ते दुपारी 2लाच संपवतोय, जाऊन घरात जाऊन झोपते. तुम्हाला कळतच नाही, 6ला असं यायचं, आज लय वेळ झाला. तो रिटर्न असं केला, तिनं तसं केला. आपण होय बाबाच म्हणणार, कारण का आपल्याला खुर्चीतनं उठायची सवय नाही ना. मार्केटमध्ये कोण डिस्ट्रीब्युटर जातोय काय, येडा आहे काय, का आपण बघितलंच नाही, वेळच नाही आपल्याकडे. हा टेक्नॉलॉजी अडॅप्शनचा दुसरा प्रकार आहे, की जी ॲग्रिगेशन ऑफ डिलिव्हरीज आपण करणार आहे, ज्याच्यामध्ये माझ्या दुकानामध्ये त्याचं पार्टी पॅकिंग झालं पाहिजे, ते सील झालं पाहिजे, आणि तेच माल त्या दुकानदारापर्यंत गेला पाहिजे. हा कसा? जर एकाच रूटवरती 10 गाड्या गेल्या, 10 गाड्या सगळ्यांच्या भरलेल्या असतात का हो 100% कॅपॅसिटीनी? 15-20% तर कमी असतं का नाही? मग आपण 10 जणांची डिलिव्हरी एकत्र केल्या तर 2 गाड्या वाचतील का नाही? पैसे कोणाचे वाचणार आहे? ह्याच्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो, आणि ती टेक्नॉलॉजीने त्या गाडीला पूर्ण रूट मिळणार. तू या रस्त्याने जायचं, पहिली डिलिव्हरी ही द्यायची, दुसरी ही द्यायची, कारण गुगल मॅप आहे, आणि सगळं आउटलेट झिरो इन केलेलं आहे. तर पूर्ण रूट त्याला सांगितलंय, इतक्या वाजता तिथं जाऊन त्याला ह्यो माल द्यायचा. ह्याचे 10 बॉक्स आहेत, म्हणजे ह्या डिस्ट्रीब्युटरचे 30 बॉक्स आहेत, ह्याचे 30 आहेत. एका रूटचे सगळे ते AI ने सांगितलं, तुम्हाला बघता येईल की बाबा कुठला बॉक्स कुठल्या गाडीत घालायचे. त्या रिटेलरला एकाच वेळेस ते 10 बॉक्स भेटते, आणि ते 10 बॉक्स सील टॅक्ट असते. मग त्याच्यानंतर कलेक्शनची वगैरे प्रोसेस आपण, पण तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की 11:40 रामलाल श्यामलाल दुकानदाराची डिलिव्हरी झाली, आणि शेवटला पोऱ्या जर आला संध्याकाळी 8 वाजता की बाबा तुझा रूट संपला 2 वाजता, कुठं होता? तर हे डिसेक्शन जसं आपण टेक्नॉलॉजीचा यूज करेल ना, ती पुढं पुढं जात राहील. ह्यालाच पुढे जोडून काय का आम्ही देशाचे फायनान्सर आहे. वितरक म्हणजे देशाचा फायनान्सर. माल आणणार रोख मध्ये आणि देणार, आणि घरदार कर्जाचं कोणाचं? आमचंच. कंपनी पैसे प्रॉफिट कमवून मजा करणार, आणि आपलेच दुकानदार जे आपल्या उधारीवरती व्यवस्थित बिझनेस करणार. तो विचार करतो व्याजाचा,
मला ह्या महिन्यामध्ये जरा वाढवायची आहे उधारी. बरोबर तुम्ही बघितलं की त्याचे वाढवलेले असते, कारण तो त्याचा धंदा त्या पद्धतीने बघतो. पोस्ट करोना प्रत्येक रिटेलरचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट इतकी स्ट्रॉंग झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी अनुभवला असेल की आधी आपण पेलायचो माल, बिचाऱ्याकडे 2-2 महिने 3-3 महिन्याचा माल पडल्याचा. आता घेतो का तू? घेतो का नाही? हा चेंज आलाय की नाही आलाय? तो जर समजू शकतो, आपण केव्हा समजणार? त्यामुळे या डिलिव्हरी सिस्टीम मधनं आमची काय प्रॉब्लेम आहे? आम्ही फक्त विकली डिलिव्हरी करू शकतो, आणि हे जे काही नवीन होते ते रोज करू शकत होते. ही डिलिव्हरी सिस्टीम जर चालू झाली तर रोज ऑर्डर दे, आपल्याला कुठं जायचं? ती कंपनी येते, माल घेते आणि जाते. सो कंटिन्युअस रिप्लेनिशमेंट जी आहे दुकानदाराची जर वाढवली तर त्याची इन्व्हेंटरी कमी होऊ शकते. ह्याचा वापर टेक्नॉलॉजी मध्ये. तर पहिला आपल्या लोकांना नवीन एजन्स्या घेऊन द्यायच्या, दुसरं त्यांचा माल घ्यायचा आणि दुकानदाराला नेऊन द्यायचं, तिसरं प्रकरण आलं उधारी. आपल्याकडची उधारी म्हणजे काय? बँकर चेक, बिलावर साईन मारले की विषय संपला. बरोबर? हेच आहे ना पद्धत, का अजून काय वेगळे आहे? किती जण तुम्ही चेक करता त्या बिलातल्या गट्ट्यातले खर्च साईन केलेली बिल, त्याची सही आहे का नाही? आहे का? काय प्रोसेस आहे? बिलावर साईन म्हणजे आपल्यासाठी दगडावरची रेघ. ती त्याची आहे का नाही आपल्यालाच माहित नाही. आणि कित्येक ठिकाणी आपल्याच ऑफिसमधनं डुप्लिकेट बिल निघालेले असतात. ही वस्तुस्थिती आहे का नाही? त्यामुळे त्या दुकानदारानं समजा 5,000चं बिल असेल आणि तुमचे त्याचे संबंध तुम्ही शेक तिकडं. रिटेलरचा आणि सेल्समनचा रोजचा संबंध असतो. सगळे सेल्समन बाद असतात असं नाही मला म्हणायचं. पण त्यांनी दिले, आज 2,000 घेऊन जा रे, न उद्या देतो. तुमच्याकडे आलं डुप्लिकेट बिल, ते दिलंच नाही त्यांनी. होतं का नाही होतं? अनुभवलं का नाही कोणी? अरे बोला, माहिती आहे सगळे घरोघरी मातीच्या चुली. काय नाही त्याच्यात वेगळं, काय नाही. फक्त कबूल करायची आपल्यात ताकद नाही. आम्ही जे काय 25-30 वर्ष यात घातलेत, रेग आणि रेग माहिती आहे. वाईट वाटून घ्यायचं नाही. बरंच केलं. प्रशांतनी तर ती एकाला असा धुतला होता, तो प्रकाशदा. कारण का हा आमचा ऑक्युपेशनल हॅझर्ड आहे. आम्ही बघू शकत नाही की आमच्याकडे 300 बिलं पडलेले आहेत. त्या 300 बिलावरती असणाऱ्या ज्या सह्या आहेत त्या कोणाच्या आहेत? काही ताकद नाही किंवा आमच्यात बघायची ही पण नाही. आणि एवढे 100 चेक पडलेले आहेत, 14 लाख रुपयाचे चेक आहेत, तर कपाटात आहेत. त्याचा काय उपयोग आहे बघण्याखेरीज? आणि दोन्ही पैशावर व्याज कोण देते? आपला हक्क आहे ना तो व्याज दे ना. आईला तू 2 म्हणते, चला मी आवरून घेतो. सॉरी. नाही काय आहे रे, जेवणाच्या मध्ये बोलणाऱ्या वक्त्याला शिळ एवढ्या खायला लागतात की हे भाऊ केव्हा संपते. मी परत दुपारच्या सेशन मध्ये आणि थोडं बोलेल. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि शेवटचा चौथा हे आहे, म्हणजे ही फायनान्शियल सिस्टीम आपण जी आणणार आहे, ज्याच्यामध्ये NACH ही सिस्टीम आपण काय इंट्रोड्यूस करतोय, तर येणाऱ्या काळामध्ये, कारण का आपल्याला 8 वाजताची सवय आहे ना, उद्या बंद. जर असं झालं म्हणजे काय बंद झालं होतं रात्री 8 वाजता? हा, तसं जर उद्या झालं 8 वाजता, कल से चेक बंद. काय का पर्याय आपल्याकडे? नाही सांगा, असेल तर बघू आपण त्याला काय.
त्यामुळं आतापासूनच आपल्याला सवय लागून गेली पाहिजे. म्हणजे जी परिस्थिती आपली नोटबंदीच्या वेळेस झाली ती परत पसरी, कारण त्यावेळेस आपण प्रत्येकाने टक्के टोनपे खाल्ले आणि त्यावेळेस आपण 80% कॅश करत होतो, 20% चेक करत होतो. आजची परिस्थिती आणि जो आपला मेजर धंदा आहे त्यावेळेस पण 80% कॅश करत होतो, तोच खाली आला. त्यामुळे ह्यामध्ये आम्ही NACH ची सिस्टीम आणणार आहे. आणि शेवटची जी आपल्या दुकानदाराच्या आणि आपल्यात नेहमीचं भांडण आहे की त्याला DMart मध्ये स्कीम आहे आणि माझ्याकडे का नाही, मी बी तोच माल घेतोय. याला आपल्याकडे काय उत्तर आहे का? आपण भांडलो आणि बिचाऱ्या कंझ्युमरचं नुकसान केलं. काय ते 1+1 फ्री होतं, ह्याच्यावर ते फ्री होतं, ते आता सरकारनंच कमी करून टाकलं. पण वस्तुस्थिती अशी आहे की त्या 85% जनता, आज जो आमचा 85% सेल आहे हा जनरल मर्चंट मधलं, जनरल ट्रेड मधलं होतो. त्या जनरल ट्रेड मधला जो कंझ्युमर आहे तोही तेवढाच महत्वाचा आहे जो मॉलमध्ये जाऊन लक्स साबण घेतो. तोही साबण वापरतो आणि हाही साबण वापरतो, तोही आंघोळीला वापरतो आणि हाही आंघोळीलाच वापरतो. त्यामुळे प्रॉडक्ट मधला वापर वेगळा नाही, मग त्या प्रॉडक्टवर असणारी ट्रीटमेंट का वेगळी, हे त्या रिटेलरचं दुःख आहे. का माझा कंझ्युमर हा माझ्यासाठी म्हणजेच त्या रिटेलरसाठी देव आहे. आणि त्या देवाने जेव्हा सांगितलं की तिथं 10 रुपये कमी मिळतात, तुझ्याकडे मी एवढे वर्ष येतो, तू मला का कमी देत नाही? तर पहिला आपण एजन्सी घेणार, सेकंड ट्रान्सपोर्टेशन ॲग्रिगेशन करणार, थर्ड चॅनल फायनान्सिंग करणार आणि फोर्थ त्या दुकानदाराच्या दारामध्ये हे गिराईक कसं जाईल ह्याची पूर्ण रूपरेखा केली की कंपनीला प्रत्येक गिरायकाला इंडिव्हिज्युअल स्कीम देता येईल असा प्लॅटफॉर्म AICPDF उभा करते. आणि त्याच्यासाठी ऑलरेडी हिंदुस्तान लिव्हर असेल, ITC असेल, नेस्ले असेल, यांनी लेखी स्वरूपात होकार दिलेला आहे. तर आता जास्त आपला वेळ न घालवता मी आता कंप्यूटर घे ना इधर. यस सर. सो आई वुड प्लीज रिक्वेस्ट यू कि ये जो हमारा पोर्टल है इसका नाम है वितरक. आपको बोलना है मतलब बस करो. उधर 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 माइक है क्या? अच्छी. So I would like to request you, Kumar ji, to launch our Vitrak portal. हा नवा वितरक आहे आणि एक नवीन संकल्पना आहे. प्रत्येक कंपनीला आपल्यावर यावंच लागेल. एक व्हिडिओ प्ले करू आपण, 1 मिनिटाचा आहे. आवाज. वितरकसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. नवी दिशा, नवी
थँक्यू. यातल्या एक दोन गोष्टी जरा सांगायच्या अशा की आता तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईल, बऱ्याचशा लोकांच्या मेसेज आला असेल किंवा येत असेल. ह्या साईटवरती ही वेब पोर्टल आहे, अजून आपण सुद्धा डिस्ट्रीब्युटरनी केलेलं आहे बरं का. त्यामुळे लय तुम्ही आपलं याच्यासारखं समजू नका, साधं आहे. आपलं जरा चुका असले तर पोटात घालून घ्या. ह्याच्यावरती कंपन्या यायला लागलेल्या आहेत. आपण जवळजवळ 14 कंपन्यांशी बोलणं चालू आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत हे पोर्टल पूर्णतः क्षमतेने काम करायला चालू करेल. ह्याच्यावर ऑलरेडी 500-600 डिस्ट्रीब्युटर ऑलरेडी रजिस्टर्ड झालेले आहेत. आणि हे फील बघून घ्या. ह्याच्याबद्दल तुमच्या काय सजेशन असतील तर निश्चितपणे सांगा, कारण का हे आपण बोललेले आहेत. म्हणून आम्ही म्हणतो की बाय द डिस्ट्रीब्युटर फॉर द डिस्ट्रीब्युटर. ह्यात कुठली कंपनीनं आम्हाला काय सांगायची गरज. त्याच्या व्यतिरिक्त ही कंपनी आत्ता MFSC आपण फॉर्म केलेले आहे, पण ह्याचा शेअर होल्डर वितरक असणार आहे, म्हणजेच डिस्ट्रीब्युटर असणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या कंपनीचे मालक होणार. आपणच आपली कंपनी उभा करताय. विशेष मला जाता जाता खास करून म्हणजे प्रफुल्लभाई तर आहेतच, पण परेशजी, लोयाजी, अतुलभाई आणि त्यांच्या टीमचा कौतुक करावं वाटतं की अत्यंत कमी कालावधीमध्ये या अधिवेशनाचं नियोजन झालं आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली आहे.